नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे अर्णव सांगत असतो, मी इंदोर सतत बडबड करत असते पण तिला 4 शब्द बोलायला जमले नाहीत. लेट मी जॉईन असं तिला म्हणायला जमलं नाही असं म्हणून. तर अर्णवच्या या बोलण्यावर अविनाश असा नजर रोखून बघतोय आणि आजी पण तिकडे मागणं हसतायत बरं का. मग आजी पुढे म्हणतायत, जाऊ दे, तू सुद्धा नाही ना बोललास तर सोडून दे ना. तर अर्णव म्हणतो, सोडूनच दिले ना आजी, माझ्या लाईफचा तर रूलच आहे ना तो तसा. मी तिथेच असतो पण बाकी सगळे मला माझ्या समोरून सोडून निघून जातात, माझ्या जवळून माझ्यापासून लांब जातात असं तो एकदम इमोशनल होऊन म्हणतोय प्रेक्षकांनो. कारण त्याला ते आठवतं आहे की म्हणजे त्याची आई त्याला सोडून गेली होती ते सगळं आठवतं. आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो त्याच्या ह्या बोलण्यावर अविनाश आणि आजी इमोशनल होऊन ऐकतायत त्याचं हे बोलणं. त्याला पहिल्यांदा त्याची आई दिसते आणि मग त्याच्यानंतर त्याला कोण दिसते बघा प्रेक्षकांनो, तर त्याची जी काही गर्लफ्रेंड असते ती त्याला इथे आठवते आणि ती त्याला म्हणत असते की मला जे काही लक्झरियस लाईफ हवं आहे ना ते तू नाही देऊ शकत, इतके दिवस जे आपल्या जे होतं ते विसरायचं असं म्हणून ती गर्लफ्रेंड त्याला सांगते, यू हॅव नो म्हणजे फ्युचर टुगेदर, मी उद्या मोठी मॉडेल होईल तेव्हा अशा बॉयफ्रेंडची लाज वाटायला लागेल वगैरे असं तिनं बोललेलं असतं. मिस्टर अर्णव राजेश शिर्के असं म्हणून, यू डोंट डिझर्व मी असं म्हणून ती निघून गेलेली असते. हे सगळं त्याला इथे आठवतं आहे आणि मग तो पुढे काय म्हणतोय बघा प्रेक्षकांनो, हेच तर होत आलं आहे आत्तापर्यंत असं म्हणतो तो. आणि आजी खरंच इमोशनल झाले बरं का त्याच्या या दुःख्यावर. मग पण मी सिंदोरला का थांबू, सगळे निघून जातात तर असा अर्णव विचारतो आजीला आणि म्हणतो, यापुढे आमच्यात म्हणजे कुठलाही काही संबंध नसणार असं तो म्हणतो. त्याला वाईट वाटतं या गोष्टीचं पण आजीला आनंद होतोय बरं का तिकडे, त्याला वाईट वाटतं या गोष्टीचं. असं सगळं चालू आहे आणि मग अर्णव तिकडनं निघून जातो वरती आणि तो निघून गेल्यानंतर आजी असं इमोशनल होऊन एकदम खाली बसतात बरं का. त्यांना आवरत नाही रडणं आणि अविनाशसुद्धा तेवढाच इमोशनल झाला आहे. पण काय करायचं असा प्रश्न चालला आहे दोघांचाही, कारण दोघं एकमेकांना धीर देत आहेत. पण हीच तर सुरुवात आहे ना अर्णव आणि ईश्वरीच्या नात्याची असं म्हणून दोघं म्हणजे स्वतःलाच धीर देतात, एकमेकांना स्वतःलाच धीर देत आहेत. तर प्रेक्षकांना ईश्वरीचं काय चाललंय बघूया. ईश्वरी फ्रेश होऊन येते तोपर्यंत तिचं लक्ष जातं त्या बॅगेकडे आणि त्या बॅगमध्ये ठेवलेलं जे काही लॉकेट आहे ती बाहेर काढते. लॉकेट प्रेमाने परत हातामध्ये घेते आणि त्याच्याकडे नीट निरखून बघते आणि मग तिला स्वतःवरती खुश आहे कारण तिनं लॉकेट ते परत मिळवले म्हणून. ती म्हणते, परत आलं माझे आई बाबा, माझे परत आले असं म्हणून ती लॉकेट असे घट्ट धरून ठेवते, डोळे मिटते असे. आणि आता नम्रता पण आली आहे बरं का तिथे ती लॉकेट बघत असताना. मग त्याच्यानंतर, ही लॉकेट बघ, यात तुझी आई आहे आणि त्यात तुझे बाबा पण आहेत की नाही असं ईश्वरीला सांगितलेलं असतं. हे तुझ्याजवळ असेपर्यंत आम्ही सतत तुझ्यासोबत असू असं म्हणून इकडे आईनं ते लॉकेट तिच्या गळ्यात लहान असताना घातलेलं असतं. हे सगळं ईश्वरीला आठवतं आहे आणि ती आपल्याच विचारात इथे गोड हसते बरं का. खरंच लहानपणीच्या आठवणी किती गोड असतात ना. आणि मग त्याच्यानंतर नम्रता म्हणते, हे काय असं म्हणून ती विचारते, तुला लॉकेट परत मिळालं का. आणि मग ईश्वरीसुद्धा तिच्याकडे बघून हसते. नम्रता म्हणते, अगं पण मला हे कधी सांगणार होतीस तू आणि इतका वेळ कशी काय थांबू शकतेस मला हे सगळं न सांगता असं म्हणून. आणि मग ईश्वरीला काय बोलायचं ते आधी सुचत नाही. पण नम्रता म्हणते, ईशू अगं काय झालं बोल ना असं म्हणून, तू अशी गप्प काय आहेस असं विचारते नम्रता. ईश्वरी म्हणते, ताई अगं गोंधळ झालाय गं सगळं असं म्हणते. म्हणजे काय, एक गोष्ट मला कळत नाहीये. नम्रता विचारते, काय, पण त्याआधी मला एक सांग की तू अर्णव सरांनी तुला अचानक लॉकेट परत कसं काय घेऊन दिलं असं म्हणून नम्रता विचारते. आणि म्हणते, तेही पैसे न घेता असं म्हणून. तर ईश्वरी म्हणते, मी त्यांचे पूर्ण पैसे देऊन टाकले. मग नम्रता म्हणते, पैसे देऊन दिले, अगं पण कुठून आणलेस पैसे. आणि मग ईश्वरीना सांगते, अगं ताई काय झालं. मग ते सगळं ऑफिसमध्ये जे काही घडलेलं असतं ते सगळं सांगते की लावण्याने कसे फॉरेन डीलचे 60,000 रुपये इन्सेंटिव्ह ट्रान्सफर केले तुला आणि मग त्याच्यात ते 60,000 आले माझ्या अकाउंटला आणि एअरकडे जा, पैसे परत कर, तुझं लॉकेट घे आणि निघून जा इथून असं लावण्याने सांगितलेलं असतं. ते सगळं नम्रताला सांगते ईश्वरी. आणि मग नम्रता म्हणते, इशू लावण्या मॅमने तुला पैसे दिले म्हणजे तिला तू ऑफिसमध्ये नको होतीस, अशी ती मुलगी जरा कुचकीच आहे असं नम्रता म्हणते ईश्वरीला. आणि म्हणते पुढे की म्हणजे बघ हां अगं मला जे वाटतं ते मी बोलले. तर ईश्वरी म्हणते, असेलही तसं पण ताई कसं आहे, आज मी ऑफिसमधून परत येताना रस्त्यात मला भडकूचंद भेटला आणि मी त्याला चाट खायला घेऊन गेले. नम्रता म्हणते, काय. तर ईश्वरी म्हणते की हो, पण मला असं सारखं वाटत होतं की अर्णव सरांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, की त्यांना सांगायचं आहे की तू नोकरी सोडून जाऊ नकोस, ऑफिसला येत राहा. तसं त्यांच्या अगदी तोंडापर्यंत आलं आहे. पण नम्रता म्हणते, पण काय. पण ईश्वरी म्हणते, पण ते काहीच तसे बोलले नाही तसं म्हणून सांगते. आणि मग त्याच्यात उगाच मी तरी का म्हणू ना,
की आपण बोलायचो आणि आपला फटकन अपमान करायचं ते, म्हणून मी बोलले नाही ते. ताई अगं म्हणजे मी लॉकेट घेतलं आणि रिझाईन केलं असं म्हणून सांगते. आणि तो रिझाईनचा प्रसंग सांगते सगळा, कसा अर्णवने चिडून रॉकेट वगैरे हातात ठेवलेलं असतं ते. आणि मग त्याच्यात ईश्वरीनं रेजिग्नेशन लेटर दिलं आहे वगैरे ते सगळं सांगते. मी सोडते ही नोकरी वगैरे असं. आणि मग नम्रताला ना हे सगळं ऐकून धक्का बसतो. आणि तू नोकरी सोडून दिलीस असं विचारते नम्रता. तर ईश्वरी हो ताई असं म्हणून सांगते. आणि मग बरं झालं असं म्हणते नम्रता पण. आणि मग पुढे म्हणते की तसंही आपण लॉकेटसाठी थांबलेलो की नाही, आता जर का लॉकेट मिळालंय तर मग हा विचार का विचारतोय तुझ्या मनात. अगं इशू, आता तर आपण कधीही इंदोरला परत जाऊ शकतो असं म्हणून नम्रता सांगते. तर ईश्वरी हो हसून म्हणते जाऊ, पण थोडं थांबून जाऊया असं ईश्वरी म्हणते. कारण तिला काय होते कळत नाही आहे असं तिचा विचार चालला. मग नम्रतासुद्धा तिच्याकडे जाऊन बसते जवळ. आणि मग नम्रता विचारते ईश्वरीला, इशू तुला का लगेच नाही जायचं आहे असं विचारते. आणि तू म्हणते अगं तू असं काय मिस करणार आहेस असं विचारते. आणि मग आहे विचारल्यानंतर ईश्वरीसुद्धा विचारात आहे. तर नम्रता म्हणते तुझं काम तू मिस करणार आहे, ते ऑफिस मिस करणार आहेस की की असं थांबते. आणि मग म्हणते भडकूचंद असं विचारते. आणि मग तिच्या या वाक्यावर ना ईश्वरी क्षणभर विचार करते. आणि मग नम्रताकडे बघते आणि म्हणते तो माणूस तरी आहे का तसा, म्हणजे मिस करण्यासारखा असं विचारते. खरं तिच्या प्रश्नाचंच उत्तर तिला कळत नाही आहे. तेवढे लॉकेट जरी मिळून गेलं नसलं ना ताई, तरी कसं म्हणजे तरी ऑफिसमधल्या लोकांशी, तिथल्या माहोलशी, तिथल्या माणसांशी एक स्पेशल काहीतरी कनेक्शन झालं आहे गं माझं असं म्हणून सांगते ती. रिश्ता बनून गेला आहे माझा तिथल्या लोकांशी. तो असं म्हणजे असं अचानक तोडता नाही येत आहे असं असं तिचा म्हणजे म्हणते ती. आतून काहीतरी वाटतं आहे पण नेमकं काय वाटतं आहे हेच कळत नाही आहे. आणि असं तिची कन्फ्युजनमध्ये हेच कळत नाही मला असं ती सांगते. तर नम्रता तिच्या या गोड कन्फ्युजनकडे बघून गोड हसते. कारण हे कन्फ्युजन गोड आहे. आणि कशाच्या बाबतीत हे तिला नसलं कळत तरी बाकी सगळ्यांना कळतं आहे बरं का प्रेक्षकांना. ईश्वरी परत आपल्याच विचारात गुंतली. तिला आठवते की भडकूचंदनं कसं तिला म्हटलं असतं, माझ्याकडून ही तुझ्यासाठी ट्रीट आहे, आता डोकं खायला नसशील. एक चॅप्टर संपला की दुसरा चॅप्टर सुरू होईल. तर ईश्वरी म्हणते की आता ही पार्टी संपली की तुम्ही आत्ता पार्टी दिलीत की तुम्हाला परत पार्टी दिली, मला भेटावं लागेल, मग भेटूया असं अर्णवनं म्हटलं असतं. हे सगळे प्रसंग आठवत आहेत. आणि नम्रता असं बघतच आहे तिच्याकडे. ती स्वतःच्याच विश्वात हरवली आहे ईश्वरी. आणि गुड बाय सर असं म्हटल्यानंतर कसं त्यानं लगेच काचवर करून निघून गेला होता काहीच न बोलता. हे सगळं असं आठवतं आहे तिला. ईश्वरी तर अर्णवचा विचार करण्यात पूर्ण इथे डुबून गेले. तर तिकडे राकेशचं काय चाललंय बघूया तेवढ्यामध्ये. तर अंदाज झाला आहे, सगळे झोपलेत का वगैरे. राकेश बाहेर येऊन बघतोय आता कोण आहे का कोण नाही आहे ना वगैरे. सगळी तिची नीट म्हणजे टेहाळणी करतोय तो, सगळीकडे व्यवस्थित बघतोय. आणि मग काय करतो बघा प्रेक्षकांनो, रूममधलं ना बॅग अशी ओढून बाहेर आणतो, उचलून ठेवतो. आणि असं इकडे तिकडे बघत बघत पहिला आधी तो रूमला लॉक लावतो तिथे. आणि आता ती बॅग घेऊन त्याला बाहेर जाणं हे खरंच महत्त्वाचं काम आहे ना काय त्याच्या दृष्टीने. म्हणून तो असं केल्याचं आता घाईबी करतोय. आपली हुडी चढवतोय, म्हणजे हुडीची टोपी चढवतोय, जॅकेटची टोपी चढवतोय अंगावर. आणि बॅग त्याला उचलत नाही अक्षरशः, तरी पण तो अशी ओढत घेऊन जातोय. समोर न जाता इकडनं जाऊया असं वगैरे त्याच्या मनात काहीतरी विचार होतोय. आता बघूया तो कसा जातोय आणि कोण त्याला अडवतंय आणि त्याच्यानंतर पुढे काय काय घडतंय ते. तर प्रेक्षकांना ईश्वरी तिथे खिडकीतच काहीतरी करत बसलेली असते. कारण ती आता खोई आहे ना, विचार करते, त्यामुळे तिला कळत नाही आहे. तुम्ही खिडकीत आहे आणि राकेशला ती जाताना बघते. आणि राकेशजी असं म्हणून ती पटकन ना रूमचं दार उघडते, आपलं पळत म्हणजे घराचं दार उघडते. आणि राकेशच्या पाठीमागनं पळत जाते, कुठे जातोय ते बघायला. आणि गेटच्या बाहेर जाईपर्यंत ना ईश्वरी अशी पळतच चालले त्याच्या पाठीमागे. आणि राकेशला ती बॅग तर अक्षरशः उचलत नाही आहे. तो अक्षरशः म्हणजे ओझं खूप झालं आहे. आणि ते असं की जोरात खेचत जातोय. आणि आता पार्टनर राकेश जे असा आवाज आल्यानंतर राकेश तिकडे शॉक मोडमध्ये उभा आहे की आता हिनं परत काही बोलू नये किंवा बघू नये असं त्याच्या मनामध्ये विचार चाललाय. बघूया ईश्वरी काय म्हणते ते. राकेशजी असं हाक मारत ईश्वरीनं अगदी दाबात तिकडनं एंट्री घेते बरं का. आणि कशी बघते संशयित नजरेनं, अशी म्हणजे आश्चर्यचकित आणि संशय, डाऊटफुल दोन्ही आहे. आणि राकेशची नजर बघा ईश्वरीकडे बघताना कशी आहे की आता हिला काय सांगायचं. आणि तो पण असा शॉक होऊन बघतो, डोळे बघा कसले दिसत आहेत राकेशचे या. आणि आता पुढे काय होणार, बॅगेकडे लक्ष जाते त्याचं. तर ईश्वरीसुद्धा हळूहळू त्याच्याकडे बघत आता पुढे येते तिकडे राकेशशी बोलायला. आणि राकेश मात्र असा सावरून उभा आहे की आता मनात त्याच्या तयारी चालू आहे की काय सांगायचं काय नाही याची.
अहो राकेशजी, ही एवढी मोठी सुटकेस घेऊन एवढ्या रात्री तुम्ही कुठे निघालायत? नाही म्हणजे घर शिफ्ट करताय की कुठे प्रवासाला निघालाय? आम्हाला तर काहीच माहिती नाही तुम्ही घर सोडून जाताय वगैरे. तर राकेश म्हणतो, नाही नाही ईश्वरीजी, तसं काही नाही, जरा थांबा, मी सांगतो तुम्हाला काय येते. आणि तो एकदम धीर खातो राकेश आणि म्हणतो की घर सोडून जात असेल किंवा इथून निघून जात असेल तर तुम्हाला न भेटता, तुम्हाला न सांगता जाईन का हो मी, असा प्रश्न विचारतो तो. तर ईश्वरी म्हणते, पण मग ही सुटकेस? तर राकेश त्या सुटकेसकडे बघतो आणि म्हणतो, ते काय आहे हो ईश्वरीजी, रस्त्यावरच्या गरजू आणि निराधार लोकांसाठी मी काही वस्तू घेऊन चाललो या बॅगेतून, असं म्हणतो. कपडे, ब्लँकेट्स, वह्या, पुस्तकं सगळंच आहे त्याच्यामध्ये. तर लगेच त्याच्या ह्या वाक्यावर ईश्वरी हसते, कौतुक करते आणि ते, अरे वा, हे तर बढिया काम करताय तुम्ही, असं म्हणते त्या सुटकेसवर हात ठेवून. आणि मग राकेश म्हणतो, ईश्वरीजी बाकी काही नाही हो, या अशा सुटकेस भरून दान करावेत, असं म्हणतो. बघू आता कधी कसं जमतंय ते, असं माझं मला वाटत होतं. सध्या तरी लोकांनी देणगी म्हणून दिलेल्या वस्तू घेतो आणि मी त्या देतोय लोकांना, असं म्हणतो तो. आणि म्हणतो, एके दिवशी मी सुद्धा देईन, बरं येऊ. मग लगेच ईश्वरी म्हणते, पण राकेशजी आहो, तुम्ही हे काम तर दिवसाढवळ्या करू शकता, असं म्हटलं. तर राकेश लगेच कशी बाजू घेतो बघा, म्हणतो काय सावरतो. ईश्वरी विचारते, रात्रीचं का करताय म्हणून. तर लगेच राकेश म्हणतो तिला की कसं आहे ईश्वरीजी, तुमचा प्रश्न चांगला आहे, पण दान करताना जर का जगाला दाखवलं तर ते दान कसलं ना, असं म्हणून तो म्हणतो. आणि म्हणतो, तो दिवसा हे सगळं पाहायला गर्दी जमा होते, कशाला हवं हे सगळं? रात्री एखाद्या ठरलेल्या वेळी या एका गरजू एकांना एका ठिकाणी मी जमायला सांगतो आणि मग जाऊन वाटून येतं हे सगळं. तर ईश्वरी लगेच म्हणते, अरे वा, ही आयडिया मला खूप आवडली तुमची. आणि लगेच राकेश म्हणतो, थँक्यू. तर ईश्वरी म्हणते, चला ना, मी पण येते तुमच्यासोबत. तर राकेश म्हणतो, तुम्ही येणार आहे, असं म्हणतो. आणि मग ईश्वरी असं बघायला लागतं त्याच्याकडे की तुम्ही येणार आहे म्हटलं, असा का हा बघतोय वगैरे. आणि ईश्वरी म्हणते की हो, मी येणार आहे, असं म्हणून सांगते. तर लगेच राकेश म्हणतो, आज नको. तर ईश्वरी विचारते, का? तर राकेश म्हणतो, अहो ईश्वरीजी, अहो आता कसं मला ओळखतात ते सगळे, म्हणजे मी ओळखीचा आहे त्यांच्या, पण माझ्याबरोबर नवीन एक व्यक्ती आली अचानक, तर त्यांनाही संकोच वाटेल ना. मग ईश्वरी विचारते, संकोच का वाटेल? तर राकेश म्हणतो, अहो गरजू असले म्हणून काय झालं, स्वाभिमानी आहेत ते लोक, असं म्हणतो पुढे. आणि म्हणतो, मी एक काम करतो, आज मी त्यांना कल्पना देऊन ठेवतो तुमच्याबद्दल आणि मग पुढच्या वेळेला तुम्ही या. तर ईश्वरीला पण पटतं ते आणि ती म्हणते, हो चालेल, असं म्हणून. तर बरं येतो, मी निघतो, असं म्हणून राकेश निघत असतो. तोपर्यंत ईश्वरी ना त्या बॅगेकडे बघते, तर त्या बॅगेमधून ना काहीतरी कपडा बाहेर आल्यासारखं ईश्वरीला वाटतं, म्हणून ती म्हणते, हे काय आहे, असं म्हणून. आणि मग राकेश पुढे जाता जाता परत एकदम ना शॉक होऊन मागे वळून बघतो की आता हिला काय दिसलं, असं म्हणून त्याच्या मनात विचार येतोय. आणि आता त्याचा धक्का बघा कसा आहे तो, म्हणजे कसा उभा राहिलाय तो तसाच. आणि ईश्वरी सुद्धा संशयित नजरेनं त्याच्याकडे बघते. खरं तो काय पकडला जात नाही एवढं मात्र नक्की आहे. प्रेक्षकांना आता कधी पकडला जाईल हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. राकेश विचारतो लगेच ईश्वरीला, काय काय आहे, असं म्हणून. तर ईश्वरी आता त्याच्या जवळ येते आणि तो कपडा निघालाय तो दाखवते. तर ती म्हणते, म्हणजे राकेशकडे बघते आणि म्हणते, अहो म्हणजे हे बघा, कपडाचा तुकडा बाहेर आलाय, तर तो मी तुम्हाला आत घालून देते, तुम्ही बॅग ओपन करा, मी आतमध्ये टाकते. तर बॅगेला हात लावणार तोपर्यंत राकेश म्हणतो, अहो मी म्हणजे मी करतो गाडीत बसल्यावर ते सगळं, मित्राकडून गाडी घेते, ती मला ही वेळेत परत करायची आणि उशीर होतोय, आणि मी करतो गाडीत बसल्यावर हे सगळं, मी निघतो, मला उशीर होतोय. तर ईश्वरी परत हाक मारते, म्हणते, राकेश जे आहो, तुम्हाला एवढा घाम का आलाय? तर राकेश तेच नेहमीचं उदाहरण देतो. तर ईश्वरी ती म्हणते, काय तुम्हाला टेन्शन आहे का, असं विचारते. तर काही टेन्शन आहे का, असं विचारल्यावर राकेशला ततपप होतं आणि मग तो बाजू सावरतो आपली आणि म्हणतो की नाही, काही टेन्शन नाही आहे मला. टेन्शन कसलं असणार आहे मला, असं विचारतो तो प्रश्न. आणि घामाचं म्हणाल तर म्हणजे आता म्हणजे उष्णता किती वाढली आहे ना, असं तो सांगतो, वाढली आहे ना उष्णता. तर ईश्वरी पण हो म्हणते. आणि त्यात सुटकेसही जड आहे, त्याच्यामुळे हे लंडनचे कपडे मुंबईत घातल्यावर काय होणार, घाम तर येणारच ना, असं म्हणून सांगतो. बरं मी येऊ का, त्या लोकांना वेळ दिली आणि मी जरा जातो, पोचायला हवं, असं म्हणून राकेशने तिथे कल्टी मारतो. ईश्वरीसुद्धा हो हो जा म्हणून अगदी हसत हसत सांगते. पण तिला मात्र संशय आल्या प्रेक्षकांना. आता संशय येऊन काय उपयोग नाही आहे, पण ती कौतुक करते त्याचं, ग्रेट माणूस आहे असं म्हणते. दिवसभर काम करून रात्री परत दान करायला निघालाय हा माणूस, असं म्हणून कौतुक करते. आणि किती टेन्शन असलं तरी कायम तो म्हणजे तोडच बोलतात, नाहीतर तो भडकूचंद, असं म्हणते. सारखं बडबडत असतो, तोंड उघडलं की फायरिंग सुरू असते त्याची, असं म्हणून हसते स्वतःशीच, असं म्हणून. प्रेक्षकांना हिला माहिती नाही आहे भडकूचंदची आणि राकेशची कंपॅरिझन करते आणि राकेशचं खरं रूप कळल्यावर काय होणार आहे ते.
तर प्रेक्षकांना ईश्वरीला जाताना बघितल्यानंतर राकेश गाडीचं डोअर ओपन करतो, डिक्की ओपन करतो. त्याच्यामध्ये ती बॅग अक्षरशः अशी जे कष्ट करून जोरात उचलून अशी आतमध्ये घालतो तो. खरं बिचारी शलाका कशी आत राहिली असेल ना, देव जाणे कसं कसं झालं असेल ते. बॅग तर तो अशी एकदम घालतोय आतमध्ये, स्वतःशीच इथे खुनशी असतो. लगेच डिक्कीचं दार बंद करतो. तर प्रेक्षकांना बघूया इकडे अर्णव राजशिर्केंच्या राजवाड्यात बंगल्यामध्ये काय काय चाललंय ते, काय परिस्थिती आहे अर्णवची, अजून खोया मूडमध्ये आहे का, नेमकं काय काय घडतंय ते. तर आता बघा इथे सकाळ उजाडली आणि सगळे नाश्ता करतायत. अर्णवसुद्धा येऊन बसलाय. अविनाश तिकडे नाश्ता करताना म्हणतोय वा वा वा, इडली आणि चटणी मस्त झालेली आहे असं म्हणून. आणि आता प्रेक्षकांना आजी अर्णवकडे बघते. अर्णव येऊन बसलाय आणि आता अर्णवचं काय चाललंय बघा. आणि अर्णव मी काय म्हणतो असं म्हणून अविनाश बोलायला चालू करतो, हे तुझं डाएट फूड बाजूला ठेव आणि हे तू हे खाऊन बघ असं म्हणून. मग इकडे आकाशसुद्धा त्याच्या बोलण्याला दुजोरा देत असतो. तर आजी लगेच म्हणते हे काय, तू काहीच खात नाही आहेस. तर प्रेक्षकांना अर्णव सांगतो आजीला की आजी ॲसिडिटी झाली आहे थोडीशी असं म्हणून. आणि मग त्याला त्या उचक्या येत आहेत, जळजळतंय. तर आजी पण म्हणते होणारच असं म्हणून. सवय नसताना जर का पाणीपुरी शेवपुरी खाल्ली ना तर असं होणार, जळजळ होणारच. आणि मग आकाशला प्रश्न पडला, एक 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 मिनिट, कुणी पाणीपुरी आणि शेवपुरी खाल्ली, दादाने खाल्ली? तर आजी पण सांगते हो असं म्हणून. अरे ईश्वरीनं त्यानं खायला लावली. तर कधी? तर लगेच अविनाश पण सांगतो काल रात्री. तर आजी म्हणते नाही तर नसती हो खाल्ली, त्या ईश्वरीला पण कळत नाही का, डाएटवाला आदमी आहे, त्याला पाणीपुरी शेवपुरी खायला लावायची का असं म्हणून. आजी म्हणते किती त्रास होतोय त्याला. तर लगेच अविनाश काय म्हणतो, पाणीपुरी आणि शेवपुरी खायची सवय नसेल नाही तर त्रास होणारच, त्रास होतोच. आणि म्हणतो पण यावर माझ्याकडे एक बेस्ट उपाय आहे. तर अविनाशचा उपाय काय बघा प्रेक्षकांनो. अविनाश काय सांगतो, तो म्हणजे रोज नियमितपणे वेळच्या वेळी पाणीपुरी शेवपुरी खाऊन घेणे, त्यामुळे त्रास होत नाही. नाही काय होतं, या पदार्थांची आपल्या पोटाशी दोस्ती होते. आणि मग आजीसुद्धा हसतात. आणि मग इकडे अर्णव म्हणतो माझ्या इकडे उचक्या थांबत नाहीत आणि तुम्ही सगळीकडे माझी चेष्टा करतायत. तर आजी म्हणते चिंटू तू एक काम कर, थंडगार दूध पी म्हणजे तुला बरं वाटेल. तर अविनाश पण म्हणतो हे करून बघ, हे चांगलं आहे. पण अर्णव म्हणतो मामा अरे पण बोलायला चालू करतो पण त्याला उचक्या लागतात. तर आजी म्हणते अरे का रे त्याला त्रास देत आहे, कालपासून तो आधीच खूप डिस्टर्ब आहे, त्यात आपण आणखीन अजून भर नको घालायला असं आजी म्हणते परत. आणि म्हणते ऑफिसमधनं लोक सोडून जात आहेत, त्याच्याशी नीट कोण वागत नाही, त्याच्या डोक्याला काय कमी त्रास आहे का. तर त्याच्यानंतर अविनाश म्हणतो त्यात ह्या उचके असं म्हणून. आणि मग प्रेक्षकांना अविनाश म्हणतो मला काय वाटतं आई, ऑफिसमधनं जी लोक सोडून गेलेत ना तीच लोक यांची आठवण काढत असतील बघ असं म्हणून. तर आजी पण लगेच मान डोलवते. आणि अर्णव काय म्हणतोय बघा प्रेक्षकांनो. आणि असा तो बघतो आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो आजी बोलायला जातो तोपर्यंत उचकी लागते. तर आजी म्हणते परत एकदा दूध पिऊन घे, त्यांना बरं वाटेल. आणि एक सांगू का, थोडंसं काहीतरी खाऊन घे, उपाशी पोटींना ॲसिडिटी अजून वाढते असं म्हणून. आणि मग आजी आपला नाश्ता करायला चालू करते. तर अर्णव मनातल्या मनात विचार करतो शांतपणे खाऊ पण देणार नाही ही मी सिंदूर, मला असं त्याच्या मनात विचार चाललाय, शिव्या घालत असेल मला असं म्हणून तो बोलतोय. तर तिकडे प्रेक्षकांनो ईश्वरीसुद्धा तेच करते. ईश्वरी खरोखर तिकडे शिव्याच घालते अर्णवला. ती म्हणते मला नावं ठेवल्याशिवाय दिवस सुरूच होणार नाही या भडकूचनचा. एखादी गोष्ट मी चुकून विसरले तर आठवण नाही करून देणार, तर डायरेक्ट भांडण करेल असं म्हणते. आणि म्हणते इशू बोलत काय बसलेस, ऑफिसला उशीर झाला ना तर भडकुचन परत भडकेल भडकुचन असं म्हणते. आणि तिकडे ना प्रेक्षकांनो आता वल्लरी आली आहे खाली गुड मॉर्निंग असं म्हणत. आणि सगळ्यांची तोंड वाकडी झालेत बरं का वल्लरीला बघून, कोणीच तिच्याकडे लक्ष देत नाही आहे. आणि अर्णव तर सरळ उठून निघून जातो. तर वल्लरी विचारते की आता ह्याला काय झालं असं म्हणून, अर्णवला काय झालं आहे. तर अविनाश म्हटलं तर बरंच काय झालं आहे. म्हटलं तर काहीच नाही झालं आहे असं म्हणून तो सांगतो, म्हणजे साधी ॲसिडिटी झाली आहे फक्त. तर लगेच सकाळ सकाळी कोडी कसली घालताय असं म्हणून ना वल्लरी खाली बसते आणि म्हणते अनिता चहाण असं म्हणून सांगते. आणि मग आजी अशी गालावर हात ठेवून ना तिच्याकडे बघत असते आणि मान डोलावते काय म्हणते. तर वल्लरी तिच्याकडे लक्षच देत नाही आणि ती आपला चहा यायची वाट बघत बसते. आजीची रिॲक्शन बघून मात्र हसायला आलं बरं का प्रेक्षकांनो, कशी अगदी गालावर हात ठेवून बघते. तर तिकडे नम्रता आता ईश्वरीला हाक मारते, इशू अगं ये पटकन चहा प्यायला, चहा गार होईल. तर ईश्वरी ते ताई ताई दे अगं लवकर दे,
नाही तर माझी नेहमीची बस निघून जायची. तर नम्रता म्हणते, बस? अगं विसरलीस का तुला आज ऑफिसपासून जायचं नाही आहे ऑफिसला. आणि मग ईश्वरी ना एकदम गप्प होते चहा पिता पिता, आणि नम्रता तिच्याकडे असं बघते आणि ईश्वरी पण असं शॉक होऊन बघते नम्रताकडे. बिचारी ईश्वरी निघत होती ऑफिसला जायला. तर इकडे उद्याच्या भागात प्रेक्षकांनो ना इकडे अर्णव विचार करतो आणि म्हणतो, मी इंदोरचा मी एवढा का विचार करतोय, ती माझा विचार करत असेल ना. तर इकडे अर्णव सरांची खूप तुला सवय झाली ना असं म्हणून नम्रता पण विचारत होते की ऑफिस नाही आहे तर तुला करमत नाही आहे हो ना असं म्हणून. आणि आता प्रेक्षकांनो राकेशजी असं म्हणून इकडे ईश्वरी हाक मारते, कारण त्याचे कपडे वाळलेले आहेत, म्हणजे मळलेले आहेत, घाण दिसली कपड्यांवर ईश्वरीला, आणि कपडे मळलेले आहेत त्यांचे का असं म्हणून तिचा विचार चालला. नेमकं काय होईल जाणून घेऊया. सबस्क्राईब करा.